10 एप्रिल पासून टोल नाक्यांवर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही। केंद्र सरकारनं टोल वसुलीच्या नियमात मोठा बदल केलाय। नेमकं काय आहेत हे नवीन नियम सांगते, मात्र त्याआधी थोडक्यातला फॉलो नक्की करा, कारण अशा महत्त्वाच्या बातम्या फक्त आम्हीच तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। जर तुम्ही 10 एप्रिल 2026 पासून राष्ट्रीय महामार्ग किंवा एक्सप्रेसवे वरून प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। आता टोल नाक्यांवरील कॅश लेन पूर्णपणे बंद करण्यात येणार असून डिजिटल पेमेंट अनिवार्य करण्यात आलं आहे। ज्या वाहनधारकांकडे वैध फास्टॅग नसेल किंवा UPI सारखी डिजिटल पेमेंटची सोय नसेल त्यांना टोल प्लाझावरून पुढे जाण्याची परवानगी दिली जाणार नाही। इतकंच नाही तर आता सरकार ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम लागू करत आहेत, ज्यामुळे तुमचं वाहन जेवढं अंतर कापेल तेवढाच टोल थेट कापला जाईल। त्यामुळे टोलवर थांबण्याची कटकट आता संपणार आहे। पण लक्षात ठेवा, जर कोणाकडे फास्टॅग नसेल किंवा कोणी रोख रकमेचा आग्रह धरला तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते आणि वाहन काळ्या यादीतही टाकलं जाऊ शकतं, म्हणजेच ब्लॅकलिस्ट केलं जाऊ शकतं। त्यामुळे प्रवासाला निघण्यापूर्वी फास्टॅग बॅलन्स नक्की तपासा। ही महत्त्वाची माहिती तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि अशाच घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। बातमी म्हणजे थोडक्यात।